2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 4:30 वाजेच्या सुमारास धुळे बस स्थानकावर शुभम संतराम शिरसाट वय 30 यांना 3 अनोळखी इसमांनी जबरदस्तीने लुटले। लुटारूंनी त्यांचा मोबाईल, पाकिट, 3000 रुपये रोख, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एटीएम कार्ड चोरून नेले। या घटनेविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाद्वारे 8 एप्रिल 2025 रोजी सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटल जवळून हरीश उर्फ विजय पवार रिक्षा चालक देवपूर याला ताब्यात घेतले। त्याने इतर 2 साथीदारांसह चोरी केली असल्याची कबुली दिली आणि लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला। यामध्ये विवो V30 प्रो मोबाईल 18,000, 3,000 रोख रक्कम आणि SBI बँकेचे एटीएम कार्ड समाविष्ट होते। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली। दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटे 4:30 वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे। हे त्यांचं काम आटोपून पहाटे 4:30 वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इसमाने त्यांचे पैसे, मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या। त्याप्रमाणे त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। हरीश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो। याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्याला ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल, रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे। सदर आरोपी व मुद्देमाल धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे।